युगपुरुष आंबेडकर. लेखक डॉक्टर राजेंद्र मोहन भटनागर. अनुवाद सचिन रायलवार. या कादंबरीचा भाग दुसरा आपण बघणार आहोत. भीमराव आंबेडकरांच्या मन आणि बुद्धीवर भयानक सावल्यांचे तांडव जेव्हा जेव्हा गडद होत असे तेव्हा ते तटस्थ दृष्टा बनून खोल विचारांमध्ये बुडून जात. त्यांच्या डोळ्यासमोर दृश्यांची एक मालिका दृग्गोचर होऊन लागत असे. मनुष्याने ठरवले तरी तो त्याच्या सावल्यांच्या विषारी दातांपासून मुक्त होऊ शकत नाही. मुक्ती प्राप्त करणे एवढे सोपं थोडंच असतं. मुळात मुक्ती कशापासून? स्वतःपासून, जगापासून व दोहोंपासून. पण मुक्ती कशासाठी? मुक्तीनंतर काय होईल? भीमराव आंबेडकरांनी पुस्तकही बंद केले व दिवाही विझवून टाकला. त्याचवेळी त्या मरतुकड्या कुत्र्यांचा भौ भौ आवाज चालू होऊन लवकरच शांतही झाला. चारी बाजूंना अंधकारांचा समुद्र उसळी मारताना दृष्टीस पडत असे. अचानक रेल्वे स्टेशन समोर आले. पाडली रेल्वे स्टेशन. दिव्याजवळ उभा असलेला वडील भाऊ आनंदराव काहीसा चिंतित दिसतो. त्याच्याजवळ असलेला छोटा भाचा पुतण्या मात्र या सर्व गोष्टीपासून दूर होता. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म रिकामा झाला. भीमरावांनी चारी दिशांना नजर फिरवली. स्टेशन मास्तर त्या निगांकडे पाहतच चालला होता. ते तिघेही साताऱ्याहून पादली व पादलीहून बैलगाडीने गोरेगावला जात असत. मात्र स्टेशनवर वडीलही आले नाहीत व त्यांच्याकडून कोणी माणूसही आला नाही. तू पत्र तर टाकलं होतंस ना भीम? आनंदरावांनी त्याच्याजवळ जाऊन विचारलं. हो दादा, टाकलं होतं. भीमरावांनी लगेच उत्तर दिलं. त्यांनी स्वतःच तर पत्र पोस्टात टाकलं होतं. मग आता? एवढं म्हणून आनंदरावाचं तोंड खुलं ते खुलंच राहिलं. आता दादा? भीमरावांचा स्वर थोडा अस्पष्ट होता. वाट पहा, ते अवश्य येतील. न येण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आनंदरावाने धीर दिला. मात्र मनातल्या मनात तो बेचैन झाला होता. ते आले नाही तर? आपल्या या बाळबोध शंकेमुळे त्यांनी खरं तर वडिलांच्या पत्राची वाट पाहायला हवी होती. मग दोन्हीकडून कार्यक्रम पक्का झाला असता. पण आता काय करायचं? बहुतेक तेच ठीक राहील, भीमरावांनी हलक्या स्वरात म्हटलं. त्यानं मनात धुंडाळलं. लांब लचक पसरलेल्या रिकाम्या प्लॅटफॉर्मकडे रोखून पाहिलं. प्रत्येक वेळी चाहूल लागल्यावर त्यांना वाटत होतं की त्यांचे वडील रामजी आले आहेत. वेळ वेगानं पुढे सरकत होती. सूर्य थोडा अधिक प्रखर झाला. थोडा घाम फुटला. बेचैनी वाढली. खूप वेळ झाला. आनंदरावानं मनातल्या मनात शंकेला वाट करून दिली. तर मग दादा, त्यांना पत्र मिळालं नसेल तर? तरीच नाही तर रेल्वे येण्याची वेळ वडिलांना ठाऊक आहे. काही सुचत नाही. परत जाऊया. संध्याकाळी रेल्वे मिळेल. तोपर्यंत थोडं गंभीर होऊन भीमराव पुढं बोलतच राहिले. मनात काय विचार केला होता आणि प्रत्यक्षात काय झालं? सगळी मस्ती उतरली. संपूर्ण रस्ताभर ते त्यांच्या भाच्याशी हळूसून हसून बोलत होते. किती सुंदर दृश्य! रेल्वेच्या प्रवासाचा आनंद! मात्र आता सगळं पोकळ वाटत होतं. शांततेनं लपेटलेला प्लॅटफॉर्म रंगीबिरंगी वाटत होता. त्यांचा भाचा प्लॅटफॉर्मवर पळत होता. काहीतरी बोलत होता. ते दोघेही गप्पच होते. भीमराव जणू काही अहिल्येसारखे दगड बनले होते. एक शब्द मनात आला. जबाबदारी. वडील आता येतील असे वाटत नाही. आनंदरावाच्या मनात निराशा झळकली. त्यांचा मेंदू विचार करून थकला होता. भीमरावांसमोर जणू काही चीनची विशाल भिंतच उभी ठाकली होती. त्यांचे विचारच थांबले होते. त्याचवेळी एका प्रखर आवाजाने दोघांची तंद्री मोडली. स्टेशन मास्तर समोर उभा राहून विचारत होता. कुठे जायचे? दोघेही संभ्रमित झाले. यावेळी त्यांचा छोटासा भाचाही घाबरला. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. दोघांचीही बोलती बंद. तिरप्या नजरेनं भीमरावांनी आनंदरावाकडे पाहिलं. ते नतमस्तक झाले होते. भीमरावानं धैर्य एकवटलं व हळूच बोलला. गोरेगाव. तिकीट दाखवा. यावेळी आनंदरावाचं चित्त ठिकाणावर होतं. त्यानं खिशातून तिकीट काढून स्टेशन मास्टरकडे सरकवत म्हटलं. हे घ्या. भीमरावाची दृष्टी स्टेशन मास्तरच्या कोटावरून घसरत घसरत त्याच्या देवीच्या व्रणाने भरलेल्या चेहऱ्यावर जाऊन स्थिरावली. स्टेशन मास्तरच्या मनात संशय निपजला. त्यामधून काहीतरी चमत्कारिक जन्मलं. अर्ध्या वयाच्या या बुटक्या माणसाला वाटलं की आज करण्यासारखं काहीतरी आहे त्यांच्यापाशी आणि उद्याच्या पेपरमध्ये त्या तिघांसोबत त्यांचाही फोटो झळकेल. त्याच्या बहादुरीची चर्चा सगळीकडे होईल. स्टेशन मास्तरचे विचार एका निष्कर्षावर पोहोचले. ते काहीही असो, हे लोक घरातून पळालेले आहेत. त्यामुळेच ते घाबरलेले व गोंधळलेले दिसतात.
त्यांच्यासोबत तो छोटासा मुलगा नक्की काहीतरी काळबेर आहे. स्टेशन मास्तरने पूर्वीसारख्या आत्मविश्वासपूर्वक आवाजात म्हटलं, हा छोटा मुलगा कोण आहे? आमचा भाचा आहे सर, भीमरावाने सांगितले. त्याला कुठून पळवून आणलं? कडक आवाजात स्टेशन मास्तर विचारत होता. खरं खरं सांगा. यावेळी त्यांच्या डोक्यात घणाचा घाव बसला. असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. भाच्याचा सुद्धा पुरावा द्यावा लागेल. काय पुरावा द्यावा बरं? त्यांच्या शिरांमध्ये रक्त गोठू लागले व थंडीनं त्यांची शरीरं थरथर उडू लागली. स्टेशन मास्तरनं ओळखलं. निशाणा योग्य जागी लागला होता. सापडले तर तो खुश झाला. आत्तापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात त्याने 2 गोष्टी हिरिरीने पाळल्या होत्या. एक म्हणजे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणे व दुसरे म्हणजे एखाद्या असहाय्य वा संकटात सापडलेल्या व्यक्तींची मदत करणे. तो दोन्ही संधींना कधीच जाऊ देत नसे. त्याच्या नोकरीतील एकसुरीपणा व चाकोरीबद्धता अशा संवेदनशील क्षणामध्ये थोडी बाजूला पडत असे आणि एक नवे स्वच्छ आकाश इंद्रधनुष्यरूपी शृंगार करून एखाद्या नववधूसारखे लाजून चूर होत असे. मी काय विचारलं ते ऐकलं नाही का? तो रागाने बोलला. तो आमचा भाचा आहे, भीमराव पहिल्यापेक्षा वेगाने व दृढ स्वरात उद्गारले. यावेळी स्टेशन मास्तर थोडा थांबला. त्यानं तिघांकडे रोखून पाहिलं. थोडा वेळ अंदाज घेतला. डोकं खाजवत त्याने विचारलं, आणि तुम्ही दोघं? तो माझा मोठा भाऊ आनंदराव, भीमरावांनी ठामपणे उत्तर दिलं. त्यांच्या मनात वडिलांच्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं होतं, भीम, नेहमी सत्याचे पालन करावे, भलेही ते प्राण्यांवर का बेतेना. भिवू नकोस. त्याचा परिणाम काय होईल याची चिंता करू नकोस. सत्याहून मोठा दुसरा कोणताच परिणाम नसतो. कुठं जायचंय? आत्तापर्यंत का थांबला? स्टेशन मास्तरचा स्वर थोडासा नरमला होता. गोरेगाव, भीमरावांनी उत्तर दिलं. कुणाकडे? स्टेशन मास्तरनं विचारलं. आमचे वडील श्रीरामजीकडे. ते सुभेदार मेजर आहेत, आनंदराव मध्येच बोलला. ठीक, तर मग जा. स्टेशन मास्तर थकलेल्या स्वरात बोलला आणि त्याने आपला चष्मा हलवून ठीकठाक केला. आम्ही कसे जायचे? भीमरावांनी विचारले. का बरं? जाण्यात काही अडचण आहे का? स्टेशन मास्तरच्या मनात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाची वीज चमकली. वडील आम्हाला घ्यायला आले नाहीत. आम्ही त्यांना पत्र पाठवले होते. भीमरावांच्या स्वरात भोळेपणा होता. त्यांच्या ओठावर हार होती, तर त्यांच्या डोळ्यामध्ये उदासपणा होता. स्टेशन मास्तरचे मन विरघळले. त्याने आत्मीयतेच्या सुरात म्हटले, तुमच्यापाशी पैसे आहेत ना? आहेत, आनंदरावाने उत्तर दिले. जर मी तुमच्यासाठी गोरेगावपर्यंत बैलगाडीची व्यवस्था केली तर तुम्ही तिकडे जाल का? त्यानं विचारलं. थोडा विचार करून आनंदरावानं उत्तर दिलं, हो, आम्ही जाऊ. ठीक, तर मग मी बैलगाडीची व्यवस्था करतो. मी परत येण्याची तुम्ही वाट बघा, असे म्हणून तो बाहेरच्या दिशेने चालू लागला. भीमराव निर्धास्त झाले. आनंदरावाने खोल श्वास घेतला. मनावरून जड शिला उतरली. मार्ग सापडला. तो स्टेशन मास्तर किती कठोर वाटत होता, पण तो किती नेक निघाला. स्टेशन मास्तर परत येत होता. जवळ येऊन तो म्हणाला, गाडीची व्यवस्था झाली आहे, माझ्यासोबत या. ते तिघेही सामान उचलून त्याच्या मागे चालू लागले. ते गाडीत बसले. स्टेशन मास्तरने गाडीवाल्याला सांगितले, यांना पाठवून दिल्यावर मला सांगा. व्यवस्थित घेऊन जा. मुलं आहेत, लक्ष राहू दे. गाडी हिंदोळका खात चालू लागली. भीमरावाचं मन भरून आलं. किती स्नेह, किती प्रेम. मनाच्या भाषेने त्यांचे मन ओलावत होते. परमुलकात आपले लोक आणि तेही अपरिचित असतील तेव्हा त्यांना एका परिकथेची आठवण झाली. बैलगाडी चालू लागली होती. निघताना त्या दोघांनी स्टेशन मास्तरला आदराने नमस्कार केला. दोघेही खुश होते. दोघांच्याही मनात जणू काही निरभ्र आकाश उसळ्या घेऊ लागलं होतं. भीमराव आंबेडकर एका सर्वस्वी नवीन आणि पवित्र अनुभवाशी जोडले जात होते. त्यांचे वडील त्यांना समजावत असे. भीम बदलत्या परिस्थितीमध्ये समानता टिकवून ठेवण्याचे तप म्हणजे जीवन होय. भीती काल्पनिक असते, ती मुळात नसतेच. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती व भीती आपले अदृश्य विषारी दात दाखवू लागतील तेव्हा मनाला समान अवस्थेत ठेव. असे केल्यावर तुला हा विश्वास होऊ शकेल की भीती मुळात अस्तित्वातच नसते, कारण की त्यावेळी भीतीरूपी डोंगराचे परिवर्तन शांत नदीमध्ये झालेले असते व तू त्यामुळे निश्चिंत झालेला असशील. त्यांचे वडील सुभेदार मेजर रामजी किती खरं बोलत होते. दादा, किती सुंदर झाडं आहेत, किती घनदाट. त्यांची पानं किती सुंदर आहेत, किती टवटवीत, किती गुळगुळीत. भीमरावाचा स्वर झऱ्यासारखा प्रवाहित होत होता. खरे तर समोरचे दृश्य खूपच सुंदर होते.
खूप दूर अंतरापर्यंत घनदाट झाडे दृष्टीस पडत होती. त्यांना स्पर्शून येणारी हवा गाणी गुणगुणल्यासारखा आवाज करत होती. मन कल्पकतेच्या झोक्यावर झुलत होती. घनदाट सावली, दाट प्रेम, डोळ्यामध्ये प्रेमाचा झरा आणि हृदयामध्ये डोंगरावरील झरा. किती आनंद वाटतोय दादा. रेल्वेपेक्षा बैलगाडीने प्रवास करणं अधिक आनंददायी आहे, सुखद आहे, हो ना? आनंदरावाला गुपचूप बसलेलं पाहून ते म्हणाले.